मित्रांनो, यापूर्वी आपण रवी मंगळाचं चंद्राचे महत्त्व थोडी सांगितलं आपल्याला. आता आपल्याला एका छोट्या ग्रहाकडे जायचं आहे. तो छोटा ग्रह म्हणजे बुध हा ग्रह आहे. बुध आमच्या शास्त्रातला युवराज मानला गेलेला आहे. युवराज म्हणजे असं की तुझं वय फार छोटं आहे, 10-11 वर्षाचा मानला गेलेला ग्रह आहे. बुधाकडे बुद्धिमत्ता दिली आहे, चंचलता दिलेली आहे, अस्थिरता दिलेली आहे. का बुध हा जो ग्रह आहे, हा बुध 2 राशीचा स्वामी आहे, मिथुन आणि कन्या. तर मिथुन रास ही सुद्धा बुधाची रास आहे, कन्या रास ही सुद्धा बुधाची रास. या दोन्ही द्विस्वभाव राशी आहेत. द्विस्वभावाचा अर्थ असा की माणूस चंचल असतो. सकाळी एक विचार करतो, दुपारी वेगळं काहीतरी करतो, रात्री वेगळंच करतो, सकाळी उठल्यानंतर डोक्यात वेगळा विचार येतो. तर ही द्विस्वभावाची जी मंडळी असतात ही बुधाच्या आधिपत्याखाली येतात. बुध हा ग्रह हा रवी जवळ असल्यामुळे नेहमी रवीच्या जवळ असतो. बुध ज्या ग्रहाबरोबर जातो त्या ग्रहांचे गुणधर्म आत्मसात करतो असं म्हटलं जातं आहे. बुधा स्वतंत्र अस्तित्व नाही आहे, पण बुध बुद्धिमान आहे. मात्र बुध हा लेखकांचा ग्रह मानला गेलेला आहे. हिरवा रंग आहे बुधाचा. हिरवा रंग असल्यामुळे बुधाचं लेखनाचं काम जे आहे, हे लेखनाचं काम चार्टर्ड अकाउंटंट मंडळी, ऑफिसमध्ये कारकून मंडळी जी असतात, ॲडमिनिस्ट्रेटर मंडळी असतात, पण ज्याचं लेखनाचं काम असतं त्या लेखनाचं काम हे बुधाकडे दिलेलं आहे. बुधा बुद्धिमत्तेचा कारक आहे, पण त्याची बुद्धिमत्ता जी आहे ही थोडी खालच्या लेवलची आहे. मिथुन रास आणि कन्या रास या राशी बुद्धिमत्तेच्या राशी असल्या आहेत, तरी बुद्धिमत्तेच्या राशीमध्ये ही बुद्धिमत्ताची खळखळ असते, ही खालच्या लेवलची असते. हा बडबड्या ग्रह आहेत. मिथुन राशीला बुध असेल, कन्या राशीला बुध असतील, हे चिकित्सक असतात, बडबडे फार असतात, त्यांना गप्पा फार आवडतात. या लोकांना गोड बोलतात, हे कोणाला नुकसान करत नाही, कोणाला दुखवणार नाही लोक आहे. हा बुध ग्रह जो असतो हा अत्यंत शांत आणि स्वच्छ ग्रह आहे. मग बुध बिघडला मात्र की माणूस वेडे होऊ शकतात. तर बुध हा मेंदूचा कारक आहे. मेंदू हा बुधाशी संबंधित आहे. बुध आणि मेंदू याचा संबंध जवळ असल्यामुळे बुध ग्रह जर कुंडलीमध्ये बिघडला, बुध चंद्र, बुध शुक्र, बुध मंगळ असे ग्रह जर एकत्र आले तर ती मंडळी थोडीशी वेड्यासारखी वागतात. बुध अगर बोलण्याचा ग्रह असल्यामुळे वाचस्थानामध्ये जर बुध आणि मंगळ एकत्र आले ते लोक भांडखोर ठरतात. त्यांना धड बोलता येत नाही, ते नीट बोलतच नाहीत. त्याच्या बोलण्यामध्ये कुचितपणा फार असतो, फटकापणा फार असतो. या लोकांना धड बोलताच येत नाही, समोरच्या माणसाला नुकसान करून टाकतं. म्हणजे एक प्रकारचा अपमान कसा करायचा हे मंगळबुधामुळे होतं असं आमचा अनुभव आहे. मंगळबुधाचं आणखीन वैशिष्ट्य असं आहे की यांचे आजार येथे विकोपात जातात, पटकन यांच्यावर इफेक्ट होतो. कुठल्या गोष्टीचा इफेक्ट या बुधामुळे होतो. एखादी गोष्ट घडली की बुधामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक प्रकारचं आश्चर्य निर्माण होतं. असा बुध ग्रह आहे. बुध हा चंचल आहे, त्यामुळे बुधाची चंचलता ही इतर ग्रहापेक्षा जास्त अवलोकन करता येते. हा बुध ग्रह नेहमी रवीच्या जवळ असतो. कुंडलीमध्ये रवीच्या स्थानामध्ये असतो. त्या स्थानाच्या शेजारच्या स्थानामध्ये किंवा रवीच्या स्थानाचाच हा बुध असतो. बुध हा अत्यंत जवळ असल्यामुळे त्या रवीचे जे गुणधर्म असतात हे बुधाशी संलग्न असतात. बुधाबरोबर जे ग्रह येतात कुंडलीमध्ये ते ग्रह त्या बुधाला नेहमी चेतना देत असतात. शनिबरोबर बुध आला समजा, ते लोक थोडे विचारी असतात, शांत मनाने वागणारे असतात. मंगळ बुध एकत्र आले तर ते लोक भांडखोर होतात. गुरुबुध जे एकत्र आले तर ते एक प्रकारचं नाही म्हटलं तरी शांतता आणि अध्यात्माचा विचार करू शकतात. असा बुधाचा वेगळा जो अनुभव येतो हा एक प्रकारचा वेगळा अलौकिक अनुभव बुधामुळे होतो. बुधाचं अस्तित्व जर पाहिलं तर बुधाच्या अस्तित्वामध्ये एक प्रकारची चंचलता आहे. ती चंचलता आपल्याला अनुभवावीच लागते. काहीतरी म्हटलं तरी माणसाचा बुध हा जो ग्रह आहे हा सुद्धा चांगल्या परिस्थितीत असावा लागतो. बुधच बिघडला तर माणसाचे स्वभावसुद्धा बिघडू शकतो. माणूस विचारी राहू शकत नाही, त्याच्या मनामध्ये अनंत विचार येतात. स्वप्न पडतात माणसाला, वेगवेगळी स्वप्न पडतात, ते बुधामुळे पडू शकतात. मेंदूचा संबंध हा स्वप्नाशी येतो आहे, त्यामुळे माणसाला रात्रभर विचार करता करता स्वप्नाच्या दृष्टीत जावं लागतं.